धनुष्कोडी. धनुष्कोडी हे पंबन बेट तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यामध्ये आहे. धनुष्कोडी हे भारतातील तामिळनाडू राज्यातील पंबन बेटाच्या आग्नेय टोकावर एक बेबंद शहर आहे. हे पंबनच्या आग्नेयेस आहे आणि श्रीलंकेतील तलाई मन्नारपासून सुमारे 24 किलोमीटर 15 मैल पश्चिमेस आहे. 1964च्या रामेश्वर चक्रीवादळात हे शहर उद्ध्वस्त झाले आणि त्यानंतर येथे वस्ती राहिलेली नाही. हे बघा, हे समोर दिसतंय ते हिंदी महासागर आणि बंगालचं सागर, दोन समुद्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि याच लाईनीत आत्ता मी दुर्मिळमध्ये पाहिलं, तिथनं समोरच आपल्याला श्रीलंके बॉर्डरचा टॉवर दिसतो. तो साधारणतः 18 किलोमीटरवरती आहे. श्रीलंका इथनं एकदम जवळ आहे. रहिवाशी नसले तरी धनुष्कोडी त्याच्या ऐतिहासिक आणि पौराणिक प्रासंगिकतेमुळे पर्यटकांचे आकर्षण आहे. धनुष्कोडी हे पंबन बेटाच्या टोकावर आहे, जे पार्क समुद्र धोनीने भारतीय मुख्य भूमीपासून वेगळे केले आहे. रामेश्वरच्या सभोवतालचा परिसर उच्च तीव्रतेच्या भूभुरीय क्रियाकलापांना बळी पडतो. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाने केलेल्या एका वैज्ञानिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की 1948 आणि 1949मध्ये मन्नारच्या आखाडाकडे जाणारा धनुष्कोडीचा दक्षिण भाग जवळजवळ 5 मीटर म्हणजे जवळपास 16 फूट बुडाला, कारण किनारपट्टीला समांतर जमिनीची उभ्या टेक्टोनिक हालचाली झाली होती. परिणामी उत्तरेकडून दक्षिणेकडे 7 किलोमीटर पसरलेला सुमारे अर्धा किलोमीटर रुंदीचा जमिनीचा तुकडा 17 डिसेंबर 1964 रोजी दक्षिण अंदमान समुद्रात 5 अंश उत्तर 93 अंश पूर्वेला एक उष्णकटिबंधीय कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. 19 डिसेंबर रोजी त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले. 21 डिसेंबर 1964 नंतर ते पश्चिमेकडे जवळजवळ सरळ रेषेत दररोज 400 ते 550 किलोमीटर म्हणजे साधारणतः 250 ते 340 मैल या वेगाने सरकले. अंदाजे वाऱ्याचा वेग 280 किलोमीटर प्रति तास होता आणि भरती ओहोटीच्या लाटा 7 मीटर उंच होत्या. 22 डिसेंबर रोजी झालेल्या चक्रीवादळात पंबन धनुष्कोडी पॅसेंजर ट्रेनमध्ये 115 प्रवाशांसह अंदाजे 1800 लोकांचा मृत्यू झाला. संपूर्ण शहर पाण्याखाली गेले आणि मद्रास सरकारने धनुष्कोडीला एक भूत शहर म्हणून घोषित केले, जे राहण्यास अयोग्य होते.